तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या टॉपिकमध्ये पाहिले होते की क्षार कल्पना. तर या टॉपिकमध्ये आपण अकॉर्डिंग टू NCSM MKचाच दुसरा पार्ट पाहणार आहोत. त्याचे नाव आहे लेप कल्पना. तर चला सुरू करूयात. तर जनरल मेथड ऑफ प्रिपरेशन ह्याची राहणार आहे की लेप कल्पनामध्ये ओल्या किंवा सुक्या पदार्थाला एका दगडावर कुटले जाते, म्हणजे ठेचून बारीक केले जाते. नंतर त्या कोणत्या तरी एका द्रव्याबरोबर शरीरावर लावले जाते आणि त्यामध्ये त्या द्रव्याच्या रूपात तर स्वरस, क्वाथ, जल, दूध, गोमूत्र, गुलाबजल इत्यादीचा समावेश केला जाऊ शकतो. तर आपणास माहीतच आहे, जो लेप म्हणजे एक विशिष्ट प्रकारचा औषधी द्रव्यांच्या सहाय्याने शरीरावर लावला जाणारा एक थर. तर त्याचेच प्रलेप, प्रदेह, आलेप असे विविध प्रकारचे पर्याय नावं आपणास माहीत असतील. तर याचे प्रिकॉशन्स म्हणजे लेप कल्पना बनवताना घेण्याची काळजी. तर लेपास रोगाच्या विपरीत दिशेने लावावे, त्यामुळे केसांच्या कुपांमधून औषधींचे योग्य ते शोषण होईल याची खात्री होईल. तर उचित म्हणजे जुने पेस्ट लावू नये. एकदा मलम लावल्यानंतर काही काळानंतर पुन्हा पेस्ट लावू नये. रात्री पेस्ट लावू नये, परंतु अपक्व, गंभीर तसेच रक्त कपज शोथ इत्यादीमध्ये विचारोपरांत लेप प्रयोग केला जातो. जर लेपामध्ये स्नेह प्रयोग करावयाचा असेल तर वात रोगात कल्काच्या 1/4 तसेच पित्त रोगात 1/6 आणि कपज रोगात कल्काच्या 1/8 भाग स्नेह मिसळावे. हा 5वा जो पॉईंट आहे तो MCQला देखील विचारला जाऊ शकतो मित्रांनो. तर याविषयी जास्त विशेष लक्ष द्या. तर आपण आता पाहूयात सिद्धिलक्षणे. कन्फर्मेटरी टेस्ट. लेप कुटल्यानंतर म्हणजेच पिसणे बाद जर द्रव मिसळल्यानंतर जर ते पेस्टसारखे असेल आणि एक समान आकाराचे असेल तर उत्तम लेप निर्माण झाला याचे आपण लक्षात घ्यावे. तर पॅकिंग अँड प्रिझर्वेशन म्हणजे तो साठवण्याची ठिकाण. तेच प्रत्येकाला तेच राहणार आहे, ते म्हणजे हवामान द कंटेनरमध्ये एअरटाईट चेंबरमध्ये ठेवणे. तर याची शेल्फ लाईफ राहणार आहे मित्रांनो 2 इयर्स, म्हणजे जवळपास 2 वर्षे. आता NCSMनुसार 2 एक्झाम्पल्स दिलेले आहेत, ते म्हणजे अवलकुजादी लेप आणि दुसरे म्हणजे केशवर्धक लेप. तर प्रथम पाहूयात अवलकुजादी लेप. तर घटक द्रव्याचे आहेत. अवलकुज बीज 192 ग्रॅम घ्यावे. तर हरतालपत्र 48 ग्रॅम. गोमूत्र आवश्यकतेनुसार घ्यावे. याची निर्माण विधी राहणार आहे, ते म्हणजे अवलकुजाचे बीज हरतालपत्रासोबत घ्यावे, त्यास गोमूत्राच्या सहाय्याने कुटणे आणि व त्यापासून जो काही लेप तयार होणार आहे तो तयार झालेला आहे. आता उपयोग आपण पाहत अवलकुजातील लेपचा. यामध्ये श्वित्र आणि वर्णविकृती इत्यादी प्रकारच्या विकारांमध्ये आपण अवलकुजातील लेप वापरला जाऊ शकतो. तर केशवर्धक लेप. तर केशवर्धक लेपमध्ये येत आहे प्रथम, ते म्हणजे गोक्षूर बीज, तेल, पुष्प, मधु आणि घृत ह्या सर्वांना मिळून 1 भाग घ्यावे. तर निर्माण विधी म्हणजे जे वरील घटक द्रव्य आपणास दिलेले आहेत त्या सर्व द्रव्यास एकत्र करणे, त्यांना कुटून त्यांचा लेप तयार करणे. तर केशवर्धक लेप याचा उपयोग देखील नावातच आहे. तर केशवर्धन म्हणजेच केश संवर्धन कार्यात उपयुक्त. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला लेप कल्पना.